मंडळी नमस्कार. आता 15 ऑगस्ट पासून रेशन कार्ड बंद होणार आणि त्याच्या जागी सुरू होणार आहे स्मार्ट कार्ड. प्रत्येक रेशन कार्ड धारकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे स्मार्ट कार्ड रेशन कार्ड नेमकं कोणाला मिळणार, त्यासाठी पैसे लागणार का आणि ते तुम्हाला कसं मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रातील कागदी रेशन कार्ड एकाच दिवसात बंद होणार नाहीत. या उपक्रमाची सुरुवात प्रायोगिक तत्वावर सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांपासून होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्डचं वितरण केलं जाईल. या स्मार्ट रेशन कार्डवर QR कोड असणार आहे. हे कार्ड आधाराशी जोडलं जाईल आणि रेशन घेतल्यानंतर त्याची माहिती लाभार्थ्याला मोबाईलवरती मिळेल. याशिवाय अंगठ्याच्या ठशासोबत चेहरा पडताळणीची सुविधाही वापरली जाणार आहे. त्यामुळे बनावट रेशन कार्ड, बोगस लाभार्थी आणि रेशन वितरणातील गैरप्रकारांना आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे. स्मार्ट रेशन कार्डच्या पहिल्या टप्प्यात येणाऱ्या पात्र पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हे कार्ड दिलं जाणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्मार्ट रेशन कार्ड पात्र लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत दिलं जाणार आहे. तुमच्या जिल्ह्यात वितरण सुरू झाल्यानंतर स्थानिक पुरवठा विभागाकडून त्याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. तुम्हाला या योजनेविषयी आणखी माहिती हवी असेल तर खाली योजना अशी कमेंट करा आणि तुम्हाला फ्री सहज योजना ॲपची लिंक तुमच्या DM मध्ये पाठवू. तसेच सर्व प्रकारच्या सरकारी योजनांची विश्वासार्ह माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि मिळणारे लाभ जाणून घेण्यासाठी आजच सहज योजना ॲप डाउनलोड करा.